स्वागतम स्वागतम सुस्वागतम. उपस्थित सर्व विचारपीठावरील मान्यवरांचं त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी शब्दसुमनांनी मी स्वागत करतो आणि आजच्या या वक्तृत्व स्पर्धेला सुरुवात करतो. आजच्या या वक्तृत्व स्पर्धेच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय कुमारी आर पी कासरीकर मॅडम त्या स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आजच्या या वक्तृत्व स्पर्धेला लाभलेले प्रमुख अतिथीमध्ये आपल्या आदर्श ग्राम वनोजा येथील ग्रामपंचायत सदस्या माननीय सौ गीताबाई राठोड यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथी स्थान स्वीकारावं. तद्वतच आपल्या शाळेचे प्रभारी पर्यवेक्षक श्री एस पी नारळे सर हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथी स्थान स्वीकारतील. त्याचप्रमाणे आपल्या शाळेच्या आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका एम आर बेलोकार मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी विचारपीठावर प्रमुख अतिथी स्थान स्वीकारावं. सर्वप्रथम महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचं स्मरण करून ज्यांचा 125वा जयंती उत्सव आपण साजरा करतो आहोत ते आपल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचं पूजन व हारार्पण आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय कुमारी आर पी कासरीकर मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर कर्मयोगी वैराग्य मूर्ती संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचं पूजन व हारार्पण आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ गीताबाई राठोड ग्रामपंचायत सदस्य आदर्श ग्राम वनोजा ह्या करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे प्रभारी पर्यवेक्षक श्री एस पी नारळे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी भाऊसाहेबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावं. त्याचप्रमाणे आजच्या दुसऱ्या प्रमुख अतिथी प्राध्यापिका कुमारी आर पी बेलोकार मॅडम ह्या सुद्धा भाऊसाहेबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. एम आर बेलोकार मॅडम दोन नाव हो काय होऊन राहिलं माहितीये का एम आर आर पी असं होऊन राहिलं. आपल्या शाळेचे लिपिक श्री हेमंत बाबूजी यांना मी या ठिकाणी व्यासपीठावर आमंत्रित करतो. त्यांनी विचारपीठावर येऊन या ठिकाणी आसनस्थ व्हावं. श्री हमीद बाबूजी भाऊसाहेबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करतील. हो आणले का? यानंतर मान्यवरांचं स्वागत
या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा कुमारी आर.पी. कासलीकर मॅडम यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत नेमाडे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आदर्श ग्राम वनोजा येथील ग्रामपंचायत सदस्य सौ गीताबाई राठोड यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत प्राध्यापिका बेलोकान मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे प्रभारी पर्यवेक्षक तथा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री नारळे सर यांचं पुष्प देऊन स्वागत श्री S.R. राठोड सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्राध्यापिका कुमारी बेलोकार मॅडम यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत नेमाडे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी श्री हमीद बाबूजी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत श्री R.S. घुगे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री अवचार सर यांना मी व्यासपीठावर या ठिकाणी निमंत्रित करतो. आपल्या कार्यक्रमाचे कार्यक्रम प्रमुख श्री अवचार सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत डेरे सर करतील. कार्यक्रमात दुसरे कार्यक्रम प्रमुख श्री चपटे सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत या ठिकाणी D.N. सांगळे सर करतील. यानंतर आजच्या या वक्तृत्व स्पर्धेचे जे निरीक्षक आहेत त्यामध्ये श्री S.R. राठोड सर आणि श्री देशमुख सर हे या स्पर्धेचं कामकाज पाहतील. तर श्री राठोड सर आणि देशमुख सरांना मी या ठिकाणी विचारपीठावर आमंत्रित करतो आणि त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत श्री R.S. घुगे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री राठोड सरांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत R.S. घुगे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री R.S. घुगे सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत झाळके सर करतील.
आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्री केळकुगे सर यांचं स्वागत रेल्वे सर करतील अशी उपनम्र स्वागताचा हा कार्यक्रम या ठिकाणी आटोपता घेतो आणि आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळतो. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण महर्षी कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सव 125वी जयंती आपल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये सर्वत्र मोठ्या थाटामध्ये आपण साजरी करतो आहोत. आज या कार्यक्रमाचा आपला तिसरा दिवस. यामध्ये आजच्या सकाळच्या सत्रामध्ये आपली वक्तृत्व स्पर्धा असणार आहे आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे वक्तृत्व स्पर्धेचा विषय शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं जीवन आणि कार्य या विषयावर आपल्याला या ठिकाणी आपले विचार व्यक्त करायचे आहेत, मांडायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण महर्षी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी या विदर्भाच्या शहरी आणि ग्रामीण भागामध्ये विद्येची दिंडी विदर्भ भूमीतून फिरवणारे ज्ञान पंढरी म्हणून सुद्धा भाऊसाहेबांना ओळखलं जातं. विदर्भाचे एक थोर सुपुत्र शिक्षण महर्षी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था आणि त्यामध्ये शिक्षणासारखं पवित्र कार्य करणारी एक संस्था विदर्भामध्ये सुरू केली आणि ती श्री शिवाजी शिक्षण संस्था आज केवळ विदर्भात किंवा महाराष्ट्रातच नव्हे तर आपल्या देशातील एक अग्रगण्य शिक्षण संस्थांमध्ये या संस्थेला गणलं जातं. 1931 मध्ये भाऊसाहेबांनी ज्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेची ज्ञानज्योत चेतवली त्या मागचा हेतू काय होता तर विदर्भ भूमीमध्ये असणारा ग्रामीण जो बहुजन समाज आहे त्या बहुजन समाजाला युगानुयुगाच्या अज्ञान, अंधश्रद्धा अन दारिद्र्य यांच्या शृंखलांमधून या समाजाला मुक्त करण्यासाठी भाऊसाहेबांनी शिवाजी शिक्षण संस्था रूपी एक रोपटे या ठिकाणी लावलं. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी जनहितार्थ या शिवाजी शिक्षण संस्थेचं जाळं संपूर्ण विदर्भभर पोहोचवलं. बहुजनांच्या उद्धारासाठी, बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी भाऊसाहेबांनी रात्रीचा दिवस हाडाची काढं आणि रक्ताचं पाणी पाणी केलं. शिक्षण महर्षी भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी वकिलीचा कोट हुंडीला टांगला आणि विद्यार्थ्यांची ज्ञान पिपासा, विद्यार्थ्यांची ज्ञानरूपी तहान भागवण्यासाठी शिवाजी शिक्षण संस्थेची भाऊसाहेबांनी स्थापना केली. सामान्यांच्या जीवनातला अंधकार काळोख नाहीसा व्हावा, अज्ञानरूपी काळोख नाहीसा व्हावा यासाठी खऱ्या अर्थानं भाऊसाहेबांनी जे काही कार्य केलं त्या छोट्याशा एका लावलेल्या वेलीचं रूपांतर आज एका वटवृक्षामध्ये झालंय आणि त्या वटवृक्षाच्या सावलीमध्ये आपण सगळेजण या ठिकाणी आहोत. आणि म्हणून भाऊसाहेबांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या या वक्तृत्व स्पर्धेचं प्रास्ताविक करण्यासाठी श्री घोगे सर, RS घोगे सर यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. आज आपण डॉक्टर भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्तानं या ठिकाणी एकत्र आलेले आहोत. प्रथमतः मी हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करतो. तसेच आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उपाख्य भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस अभिवादन करतो. आपल्या श्री शिवाजी हायस्कूल वनोदा येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षा कुमारी RP काटलीकर मॅडम, या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून गीताताई राठोड,
तसेच या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्या ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका पेलोकार मॅडम, आपल्या शिवाजी शाळेचे पर्यवेक्षक नारळे सर आणि माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, आपण भाऊसाहेबांचे जीवन आणि कार्य याविषयी प्रास्ताविक मध्ये भाऊसाहेबांनी उच्च विद्या विभूषित केल्यानंतर DA-MLT बार ॲट लॉ यासारखी उच्च विद्या विभूषित मिळवल्यानंतर सुद्धा तत्कालीन परिस्थितीमध्ये इतर देशामध्ये फार मोठ्या पदावर ते नोकरी करू शकत होते, परंतु ते फार मोठे विचारवंत होते. त्यांनी आपल्या विदर्भातील शेतकरी बहुजन समाजातील घटक हा शिक्षणामध्ये त्यांची प्रगती झाल्याशिवाय इतर बाबतीत सामाजिकरित्या प्रगती होणार नाही आणि यासाठी त्यांनी 1932 मध्ये शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि त्यांनी नुसतं शिक्षणाच्याच बाबतीत नाही तर माझा विदर्भातला जो शेतकरी आहे, शेतमजूर आहे, बहुजन समाजातील अतिशय दृष्ट्या शेतकरी गरीब आहे, त्यांचा विकास कसे साधता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा फार मोठं मोलाचं काम केलेलं आहे. त्यानंतर माझ्या शेतकऱ्याचं एकूण उत्पादन वाढलं पाहिजे, उच्च दर्जाचे बियाणे आली पाहिजे, भरघोस उत्पादन मिळालं पाहिजे आणि हा विदर्भातील शेतकरी चांगल्या प्रकारे शेती पिकवून आर्थिक उत्पादन जास्त मिळवेल या दृष्टिकोनातून त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा उच्चांक गाठलेला आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये बहुजनांचा विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून अकोला कृषी विद्यापीठ निर्माण व्हावं या मागची भूमिका भाऊसाहेबांची होती. तसेच तत्कालीन परिस्थितीमध्ये पुरुष आणि स्त्रीमध्ये सुद्धा त्यांनी कधी भेदभाव मानला नाही. त्यांनी जातीयवाद किंवा जातीयतेला तारा दिला नाही, सर्व धर्म समभाव अशी भूमिका आमच्या भाऊसाहेबांची होती. भाऊसाहेब आज जे आपल्याला हे वटवृक्ष खुललेला आहे आणि आपली समाजामध्ये सर्वांगीण प्रगती होते, सर्वांगीण प्रगती होण्यासाठी शिक्षण हे महत्वाचे साधन आहे हे त्यांनी ओळखले होते आणि म्हणून भाऊसाहेब फार मोठे तत्वज्ञानी होते. आणि एवढे बोलून मी माझे प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद सर. आपल्या प्रास्ताविकामधून भाऊसाहेबांचं जीवन आणि भाऊसाहेबांनी शिक्षण क्षेत्रामध्ये आणि कृषी क्षेत्रामध्ये जे काही कार्य केलं त्या कार्याचा आढावा या ठिकाणी आपल्या प्रास्ताविकातून श्री RS भोगे सरांनी घेतला. यानंतर आपण आता स्पर्धेला सुरुवात करूया. आजच्या या वक्तृत्व स्पर्धेचा पहिला स्पर्धक आहे कुमारी प्रतीक्षा श्रीकृष्ण राऊत, वर्ग 12वा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षण महर्षी तथा कृषी रत्न डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मृती मी विनम्र अभिवादन करते. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापड या गावी 27 डिसेंबर 1898 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शामराव बापू आयंजीराव राधाबाई होते. ते त्यांचे पहिलेच अपत्य होते. राधाबाई अत्यंत धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांनी कसंही वागावे हे त्यांना आवडत नसे. त्यामुळे पंजाबराव यांना चांगले वळण लावले. 1906 ला त्यांना शाळेत टाकण्यात आलं. गावात 3ऱ्या वर्गापर्यंत शाळा होती. नंतर ते चांदूर बाजार इथे 14 वर्ग पास केले. त्यानंतरचे शिक्षण त्यांनी कारंजा लाड इथे घेतले. 1918 साली ते 10वी श्रेणीत उत्तीर्ण झाले. 25 जून 1918 ला ते पुणे येथे फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. 1918 साली त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. 1918 ला ते पुणे येथील प्लॅकच्या रोगाने कहर केला होता. त्यामुळे त्यांना गावी परत यावे लागले. पुण्यातील सगळे शाळा कॉलेजेस बंद करण्यात आली.
1952, 1957, 1962 या कालखंडात ते भारतीय संसदेत लोकसभेत खासदार म्हणून नियुक्त झाले. 1952 ते 1962 या कालखंडात त्यांनी भारताचे पहिले कृषी मंत्री म्हणून पद पाहिलं. त्यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली. 1935 मध्ये त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. 1924 मध्ये त्यांचा विवाह विमलाबाई वैद्यशी झाला. 1926 मध्ये त्यांनी गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद हायस्कूल स्थापन केले. 11 डिसेंबर 1949 ते फेब्रुवारी 1950 या कालखंडात त्यांनी कृषी प्रदर्शन दिल्ली येथे भरवले. अशा या महान नेत्यास 10 एप्रिल 1965 रोजी निधन झाले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविले. जय हिंद, जय भारत. यानंतर कुमारी ईश्वरी संतोष राऊत, वर्ग 5वा अ. विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्यांसाठी कार्य करणारा. विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्यांसाठी कार्य करणारा नेता म्हणजे ते एक डॉक्टर पंजाबराव देशमुख. डॉक्टर पंजाबराव देशमुख. माझे नाव ईश्वरी संतोष राऊत. मी इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग तसेच माझे बालमित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकावे ही माझी नम्र विनंती. विदर्भाचे भाग्यविधाते म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म 27 डिसेंबर 1898 रोजी अमरावती जिल्ह्यातील पापड गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पापड येथे व माध्यमिक शिक्षण अमरावती येथे झाले, तर उच्च शिक्षण एडिनबर्ग व ऑक्सफर्ड विद्यापीठ येथे झाले. भारतीय राजकारणात व सामाजिक कार्यात त्यांचे खूप मोठे योगदान आहे. ते घटना समितीचे सदस्य होते. तसेच 3 वेळा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. या काळात ते केंद्रीय मंत्रिमंडळात कृषी मंत्री होते. शेतकऱ्यांसाठी निराळ्या प्रकारच्या योजना राबविल्या. गरीब विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालय सुरू केले. तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेचे अनेक वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालय, शाळा व वसतिगृहे आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भारत कृषक समाजाची स्थापना केली. महाराष्ट्र केसरी नावाचे वृत्तपत्रही त्यांनी सुरू केले. अस्पृश्यता निवारण्यासाठी त्यांनी कार्य केले. अशा महान शेतकरी शेतमजूर नेत्याचे 10 एप्रिल 1965 साली निधन झाले. शेतकऱ्यासाठी सरकारशी लढला जो शेतकऱ्याचा लेखक. तो म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख. धन्यवाद. अतिशय कणखर अशा आणि निर्भीडपणे आपले विचार या ठिकाणी ईश्वरी राऊत हिने व्यक्त केलेत. यानंतर कुमारी अंकिता संतोष राऊत, वर्ग 5वा अ. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुख्याध्यापिका, गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी आपणास डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्याविषयी माहिती सांगणार. तरी आपण शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म 27 डिसेंबर 1898 रोजी अमरावती जिल्ह्यातील पापड या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. यांचे प्राथमिक शिक्षण पापड येथे, माध्यमिक शिक्षण अमरावती, तर उच्च शिक्षण विद्यापीठ येथे झाले. भारतीय राजकारणात व सामाजिक कार्यात त्यांचे खूप मोठे योगदान होते. ते घटना समितीचे सदस्य होते. तसेच 3 वेळा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. या काळात ते केंद्रीय मंडळात कृषी मंत्री होते. शेतकऱ्यांसाठी त्यांनी निरनिराळ्या प्रकारच्या योजना राबविल्या. त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालय सुरू केले. तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना आज या
संस्थेची अनेक वैद्यकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शाळा व वसतिगृह येथे आहे. धन्यवाद. छान, अतिशय कमी शब्दात परंतु तिने भाऊसाहेबांचं जीवन आपल्यासमोर या ठिकाणी मांडलं. यानंतर वैष्णवी रामेश्वर राऊत, वर्ग 8वा अ. Good afternoon, everyone. Today I am here to tell about Dr. Panjabrao Deshmukh. Dr. Panjabrao Deshmukh was born in the year 27 December 1898. Dr. Panjabrao Deshmukh, his mother name Radhabai, his father name Shama Bapu. Of in a farmer family at Papad in Amravati district, he had done his schooling at Papad and then in Amravati the higher education of Oxford obtains and education of Edinburgh and Oxford University. He had done his law doctorate in Britain, the subject of religion and its growth. He returned back in Amravati and started law practice law board in 1913 and went on to become Minister of Education, Agriculture and Cooperative Department. He was the member of Constitution. After independence, he was later member of Parliament in 1952, 1957 and 1962. He was Union Minister of Agriculture from 1950 to 1962. His other important contribution were opening wells to the so-called untouchables and opening Sri Ambadevi temples. Thank you. छान. यानंतर गौरी मोहन राऊत, वर्ग 8वा अ. हिला मी या ठिकाणी आमंत्रित करतो. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक उपाध्ये डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करते. माझ्या भाषणाला सुरुवात करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे तसेच माझे प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्याविषयी 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी आशा मला वाटते. चिखलात पाय आणि पायात कथा अशा वार्ते ग्रामीण विद्यार्थ्याच्या वाटेला असल्याने या वस्त्राची भान असल्याने उपाध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचा जन्म 27 डिसेंबर 1898 रोजी महाराष्ट्रामधील अमरावती जिल्ह्यातील पापड या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शामराव व आईचे नाव राधाबाई असे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण पापड येथे झाले व माध्यमिक शिक्षण अमरावती येथे झाले. अमरावतीच्या हिंदू हायस्कूलमध्ये 1918 मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाली. उच्च शिक्षण हे एडिनबर्ग ऑक्सफर्ड विद्यापीठ येथून पूर्ण केले. तसेच त्यांनी डॉक्टरेट ब्रिटन येथून पूर्ण केले. संशोधनाचा धर्मपाठ आणि त्याची वाट असा विषय होता. अमरावती येथे परतून कायदा शिक्षणाची तयारी सुरू केली. 1930 मध्ये ते प्रांतीय लाल बारचे सदस्य निवड होऊन ते शिक्षण मंत्री, कृषी व सहकारी विभागाचे मंत्री बनले होते. तर स्वातंत्र्यानंतर सहकारी विभागाचे मंत्री बनले होते. स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेचे विकास समितीचे सदस्य झाले. 1952, 1957 आणि 1962 पर्यंत ते खासदार म्हणून नियुक्ती झाली. 1952 ते 1962 पर्यंत ते कृषी मंत्री होते. तसेच त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी सदानंद वसतिगृह सुरू केले आणि प्रसिद्ध श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आणि शेतकरी स्थिती सुधार करण्यासाठी त्यांनी कुशल समाज स्थापन केले आणि आधिरेकता धोरण कायम ठेवण्यासाठी त्यांनी एक वृत्तपत्र सुरू केले, म्हणजे की महाराष्ट्र केसरी वृत्तपत्र सुरू केले. अशा महान व्यक्तीचे निधन 10 एप्रिल 1965 रोजी निधन झाले. एवढे करून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय छान असं भाऊसाहेबांचं जीवन आणि कार्य
अगदी कमीत कमी शब्दामध्ये या ठिकाणी गौरी मोहन राऊत यांनी मांडलेले आहे. यानंतर कुमारी प्रतीक्षा सुरेश चव्हाण, वर्ग 8वा अ. My name is Pratiksha Suresh Chavan. Speech on Dr. Bhausaheb Deshmukh. Dr. Bhausaheb Deshmukh was born in the year 1898. He was born of farmers family at Papad in Amravati district. He had done his schooling at Papad and then in Amravati. The higher education was obtained at Cochin and Oxford University. He had done his law doctor in Britain. Thank you. यानंतर कुमारी श्रद्धा अश्विन राऊत, वर्ग 9वा अ. या विद्यार्थिनीला मी या ठिकाणी आमंत्रित करतो. Dr. Bhausaheb Deshmukh was born in the year 1898. He was born in a farmer's family at Papad in Amravati district. He had done his primary schooling at Papad and then in Amravati. The higher education was obtained at Edinburgh and Oxford University. He had done his law doctorate in Britain. The subject of his research was the down of religion and its growth. He returned back in Amravati and started law practice. He was elected a member of Provincial Law Board in 1930 and went to become Minister of Education, Agriculture and Cooperative Department. He was the member of Committee for the Development of Indian Constitution after independence. He was elected member of Parliament in 1952, 1957 and 1962. He was Union Minister of Agriculture from 1952 to 1962. His other important contribution were opening wells to the so-called untouchable and opening Sri Ambadevi temple. In order to improve condition of farmers, he formed Bharat Krishak Samaj and advocated its policies. He started newspaper, namely Maharashtra Kesari. यानंतर कुमारी सुवर्णा प्रेमनाथ इंगळे, वर्ग 9वा अ. या विद्यार्थिनीला या ठिकाणी मी आमंत्रित करतो. विद्येची देवता माँ सरस्वती यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच भोजन वर्ग व माझे मित्र मैत्रिणी, आज मी आपणास डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी विनंती करते. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म 27 डिसेंबर 1898 रोजी अमरावती जिल्ह्यातील पापड गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पापड येथे व माध्यमिक शिक्षण अमरावती तर उच्च शिक्षण एडिबनर ऑक्सफर्ड विद्यापीठ येथे झाले. भारतीय राजकारणात व सामाजिक कार्यात त्यांचे खूप मोठे योगदान आहे. ते घटना समितीचे सदस्य होते, तसेच 3 वेळा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. या काळात ते केंद्रीय मंत्रिमंडळात कृषी मंत्री होते. शेतकऱ्यांसाठी त्यांनी निरनिराळ्या प्रकारच्या योजना राबविल्या. तसेच गरीब विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालय सुरू केले. तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेचे अनेक वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालय, शाळा व वसतिगृहे आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी भारत कृषक समाज या संस्थेची स्थापना केली व महाराष्ट्र केसरी नावाचे वृत्तपत्रही त्यांनी सुरू केले. अशा या महान व्यक्ती समाजप्रिय नेत्याचे निधन 10 एप्रिल 1965 साली झाले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. धन्यवाद. यानंतर कुमारी वैशाली शरद चव्हाण, वर्ग 9वा अ. ह्या विद्यार्थिनीला या ठिकाणी मी आमंत्रित करतो. सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज तसेच शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांना मी विनम्र अभिवादन करते आणि माझ्या भाषणास सुरुवात करते. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म 27 डिसेंबर 1898 रोजी अमरावती जिल्ह्यातील पापा या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पापा येथे तर माध्यमिक शिक्षण अमरावती येथे झाले.
भारतीय राजकारणात व सामाजिक कार्यात त्यांचे खूप मोठे योगदान आहे आणि ते घटना समितीचे सदस्य होते. तसेच 3 वेळा खासदार म्हणून लोकसभेत निवडून आले. या काळात ते केंद्रीय कृषी मंत्री मंडळ होते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी निरनिराळ्या योजना राबविल्या. गरीब विद्यार्थ्यांसाठी सदानंद छात्रालय सुरू केले. आज या सदानंद छात्रालय सुरू केले. तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेचे अनेक वैद्यकीय, अभियांत्रिक महाविद्यालय व वसतिगृहे आहेत. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. थँक्यू. यानंतर आपल्या आजच्या या स्पर्धेमधला शेवटचा स्पर्धक ईश्वर विठ्ठल गणेशपुरे याला मी भाऊसाहेबांचं जीवन आणि कार्य या विषयावर बोलण्यासाठी आमंत्रित करतो. सर्वप्रथम रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर बाबासाहेब पंजाबराव देशमुख यांच्या चरणी नतमस्तक होते आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य अध्यक्ष, मान्य व्यासपीठ, वंदनीय गुरुजन, विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब पंजाबराव देशमुख यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी आशा बाळगतो. बहुजनाच्या शिक्षणाचे शिल्पकार आणि कृषी क्रांतीचे अग्रदूत भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचे कार्य व चरित्र हिमालयापेक्षा उत्तुंग आहे, नव्याने सांगण्याची गरज नाही. देशातील शेतकरी आणि महाराष्ट्राची शिक्षणाची अवस्था भाऊसाहेबांना अनुभवली होती. त्या अवस्थेचे भान असलेल्या भाऊसाहेबांचा जन्म 27 डिसेंबर 1898 रोजी अमरावती जिल्ह्यातील पापड या गावी झाला. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भाऊसाहेबांच्या आईचे नाव राधाबाई व बाबाचे नाव शामराव बापू असे होते. इयत्ता 3री पर्यंत भाऊसाहेबांचा शिक्षण पापड या गावी झाले होते. 4था वर्ग नसल्यामुळे भाऊसाहेबांनी 3ऱ्या वर्गापर्यंत शिक्षण घेतले. पुढे चंदूर रेल्वेच्या प्राथमिक शाळेतून 4था वर्ग पूर्ण केला आणि माध्यमिक शिक्षण कारंजाळ येथे तर अमरावतीच्या हिंदू हायस्कूल मधून आपलं मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केले. महाराष्ट्र राज्यातील शिक्षणाचे 2 शिल्पकार, एक डॉक्टर बाबासाहेब पंजाबराव देशमुख आणि दुसरे कर्मवीर भारत पटेल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. यानंतर कुमारी ऋतुजा इंगोले वर्ग 10वा अ हिला मी या ठिकाणी भाऊसाहेबांचं जीवन आणि कार्य या विषयावर बोलण्यासाठी आमंत्रित करतो. रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज व तसेच शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर उपाख्य पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांना मी विनम्र अभिवादन करते व माझ्या भाषणाला सुरुवात करते. डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांचा जन्म पापड या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पापड येथे झाले व माध्यमिक शिक्षण अमरावती येथे झाले व उच्च माध्यमिक शिक्षण एडिनबर्ग व ऑक्सफर्ड या विद्यापीठामध्ये झाले. त्यांच्या आईचे नाव राधाबाई असे होते व त्यांच्या वडिलांचे नाव शामराव बापू असे होते. त्यांच्या पत्नीचे नाव बिमलाबाई असे होते. डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांनी शेतकरी लोकांसाठी केसरी वृत्तपत्र सुरू केले. महाराष्ट्र केसरी वृत्तपत्र सुरू केले व होतकरू विद्यार्थ्यांसाठी त्यांनी छायानंद छात्रालय हे सुरू केले. त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा एक छोटस रोपट तयार केलं व अशाच या रोपट्याचं समोर जाऊन भविष्यात एका वटवृक्षात रूपांतर झालं. अशा या महामानवाचा मृत्यू 10 एप्रिल 1965 मध्ये झाला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. या ठिकाणी आपल्या वक्तृत्व स्पर्धेचे सर्व स्पर्धक संपलेले आहेत. यानंतर श्री अवचार सर यांना मी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. रयतेचे राजे छत्रपती शिवराय यांना मी सर्वप्रथम नमन करतो. त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन समाजामध्ये रुजावा आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाजामध्ये योग्य बदल घडवून आणणारे संत गाडगेबाबा यांच्या स्थावर स्फूर्तीत मी विनम्र अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य RP कास्तीकर मॅडम, त्याचबरोबर
शाळेचे प्रभारी पर्यवेक्षक SP नारायण सर, प्रमुख अतिथी आणि ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका बेलोकार मॅडम, आदर्श ग्राम येथील ग्रामपंचायत सदस्य गीताबाई राठोड हे प्रमुख अतिथी म्हणून आहेत. आज मित्रो मला अचानक बोलायची संधी मिळाली. मित्रो त्या दिवशी मी मिस केलं. सगळ्या शिक्षकांना वक्तृत्व स्पर्धा होती आणि म्हणून तो चान्स मी आज घ्यावा असं मला वाटलं आणि एक माझी आत्मिक इच्छा झाली. आणि ही भाऊसाहेबांची 125वी जयंती आहे, त्याच्यामुळं हा आपण सगळे या जयंतीचे साक्षीदार आहोत आणि अशी संधी परत येणार नाही असं मला वाटलं आणि म्हणून मी ही संधी घेतली. मित्र हो, वक्तृत्व माणसाला उत्तम वक्तृत्व कसं मिळतं याचा मी स्वानुभव सांगतो माझा. तुम्ही तर फार म्हणजे इतके गुणवान विद्यार्थी आहात की 5व्या वर्गात, 6व्या वर्गात, 7व्या वर्गात, 8व्या वर्गात आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी इथे आपले विचार व्यक्त केले. सर्वप्रथम मी सर्व स्पर्धकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. मी जेव्हा माझी BSc झाली होती तरी मी सुद्धा इथे आलो नाही, हे प्रामाणिकपणे सांगतो. परंतु असा एक इव्हेंट घडला. मी एका कार्यक्रमाला गेलो आणि ते कार्यक्रम होता 3 जानेवारीचा, सावित्रीबाई फुले. आणि त्या ठिकाणी जे प्रमुख वक्ते होते ते आहे बाहा कल्याणकर. आणि बाहा कल्याणकरांच्या त्या व्याख्यानमालेमध्ये मी एक हजर होतो आणि मी असा फार प्रभावित झालो की मला सुद्धा असं एक वक्तृत्व, मला असं बोलावं असं मनोमन इच्छा होती. आणि त्यांनी बाहा कल्याणकरांनी एक मंत्र दिला होता मित्र, जो उत्तम श्रोता असतो, जो मन लावून व्याख्यानमाला ऐकतो तो उद्याचा वक्ता असतो. आणि हे वक्ता मी असेच अनेक व्याख्यान खूप मन लावून ऐकले आणि त्याच्यामुळे मी इथे बोलू शकतो. आणि तुम्ही सुद्धा उत्तम श्रोता व्हा, तुम्ही नक्की उद्याचे प्रमुख फार मोठे व्यक्ती व्हाल, याच्यात शंका नाही. दुसरं मित्र, मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आमच्या विज्ञान जी शाखा आहे या सायन्सचे सर्वस्व अल्बर्ट आइन्स्टाईन हे फार मोठे जगातील फार विद्वान आहेत आणि ते इतके विद्वान आहेत की विज्ञानाचं पुस्तक सुद्धा त्यांच्या नावाने उघडलं जातं. इतक्या मोठ्या थिअरीज आहेत त्यांच्या आणि अनेक प्रबोधन, अनेक संशोधन, अनेक व्याख्यानं या माणसाने दिली. आता मित्र, एक मी तुम्हाला याचं एक असं उत्तम उदाहरण सांगतो की अनेक ठिकाणी अल्बर्ट आइन्स्टाईन यांचे जे ड्रायव्हर होते हे सुद्धा त्यांच्यासोबत राहायचे. ज्या ठिकाणी अल्बर्ट आइन्स्टाईन युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन व्याख्यानं द्यायची त्या ठिकाणी हा त्यांचा ड्रायव्हर सोबत असायचा. अनेक व्याख्यानं आयोजित झाल्यानंतर एक दिवस ड्रायव्हरला हिंमत आली. ड्रायव्हर म्हणतो, साहेब तुमची ज्या दिवशी तब्येत बरी नसेल ना त्या दिवशी काही तुमच्या ऐवजी मी व्याख्यान देतो, अगदी तुमच्यासारखंच, यात शंकाच नाही. आणि मित्र, एक दिवशी खरोखर अल्बर्ट आइन्स्टाईनना बरं नसतं आणि बरं नसल्यावर ते आजमावायचं असतं. ठीक आहे, तू म्हणत होता आज तू व्याख्यान दे. आणि अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा जो ड्रायव्हर होता, ह्या ड्रायव्हरांनी ते व्याख्यान मला इतकं जसं अल्बर्ट आइन्स्टाईन बोलतात असंच व्याख्यान दिलं. हुबेहूब कोणत्याही श्रोत्याला हा अल्बर्ट आइन्स्टाईनचा ड्रायव्हर आहे हे ओळखता नाही आलं. आणि मित्र हो, कार्यक्रम संपल्यानंतर पायऱ्यानंतर तो ड्रायव्हर खाली आला. एक व्यक्ती उभा राहिला. त्याला दुसरा प्रश्न विचारायचा होता, तो याच्या व्यतिरिक्त होता. त्याविषयी ड्रायव्हरला काही माहिती नव्हती. पण पहा बुद्धिचातुर्य किती खास. पायऱ्यानं उतरता त्याने प्रश्न विचारला, पण तो इतका बुद्धिमान झाला होता की त्यांनी सांगितलं, व्याख्यान देऊन मी फार थकलो आहे,
तुम्ही चला, माझा जो ड्रायव्हर आहे, म्हणजे जे ओरिजिनल आर्बस साईन आहे, त्यांना ते ड्रायव्हर म्हणले माझा जो ड्रायव्हर आहे ते तुम्हाला याच्याविषयी माहिती देईल. आणि अशा प्रकारे हे सूत्र समजलं. याचं एक मित्र मी तुम्हाला असं उदाहरण देतो की संगत ही अत्यंत बुद्धिमान व्यक्तीची जर ठेवली आपण, तर आपण एक दिवस बुद्धिमान झाल्याशिवाय राहत नाही. मित्रो, ह्या 2 गोष्टी मला इथं सांगायच्या होत्या. मला इथं आयोजकाच्या वतीने संधी दिली. तुम्ही अशा प्रकारची चांगली संगत करून जीवनामध्ये बुद्धिमान प्रमुख वक्ते व्हाल, व्याख्यान द्याल, संशोधक व्हाल, अशी आशा बाळगतो. मला माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन कुमारी नेमाडी मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. विद्येचे आराध्य दैवत मा सरस्वती, मातेच्या स्वप्नातले स्वराज्य निर्माण करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, वैराग्य मूर्ती गाडगे महाराज आणि ज्ञानाची गंगा गावोगावी पोहोचवणारे कृषीरत्न पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मृतीस माझे विनम्र अभिवादन. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा 125वा जयंती उत्सव श्री शिवाजी शिक्षण संस्थेतच नव्हे तर संपूर्ण देशात साजरा होत आहे. त्यानिमित्त आपल्या शाळेत विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते. आज कार्यक्रमाचं 7वं पुष्प म्हणून भाऊसाहेबांचे जीवन व कार्य यावर आपण वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. ज्या स्पर्धेमध्ये विविध विद्यार्थ्यांनी आपले छान विचार व्यक्त केले, कार्यांची माहिती दिली, त्याबद्दल सर्वांना भरपूर ज्ञान आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या स्पर्धेसाठी आपल्या या कार्यक्रमाच्या साठी आपल्याला आपल्या कॉलेजच्या आदरणीय गासलीकर मॅडम अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. त्यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच या कार्यक्रमाला आपण ग्रामपंचायत मधल्या अनेक म्हणजे सदस्यांना आमंत्रित केलं होतं, परंतु काही कामानिमित्त ते उपस्थित राहू शकले नाही. मात्र आपला अमूल्य वेळ काढून गीताताई राठोड ह्या ग्रामपंचायत सदस्य वनोजा ह्या आल्या, त्याबद्दल खरोखरच मॅडम मी तुमचे आभार मानते की तुम्ही इतका मौल्यवान वेळ आम्हाला दिला. त्याचबरोबर आता तुम्ही बघितलंच की वेळेवरच की विश्वनाथ भाऊ वैरागड यांनी सुद्धा आपले विचार त्यांना मांडावेसे वाटले आणि त्यांनी ते उत्तम प्रकारे मांडले. त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा थोडं ज्ञान त्यांच्या विचारातून प्राप्त झालं. त्यांचे सुद्धा मी खूप आभार मानते. तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आपल्या शाळेचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक नारायणे सर, तसेच ज्येष्ठ शिक्षिका बेलोकार मॅडम आमच्या, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले अवचार सर, ज्यांनी तुम्हाला अतिशय छान प्रकारे म्हणजे तुमचं अजून चांगल्या प्रकारे तुम्हाला भाषण देण्यासाठी तुम्ही कसे तयार झाले पाहिजे, तुमचं मन कसं प्रोत्साहित झालं पाहिजे हे अतिशय उत्कृष्टपणे सांगितलं. त्यांचे सुद्धा मी आभार मानते. तसेच माझे सर्व शिक्षक बंधू आणि माझी भगिनी यांचे या कार्यक्रमासाठी खूप चांगलं मोलाचं सहकार्य मिळालं, त्याबद्दलही सर्वांचे खूप आभार मानते. तसेच हमीद बाबू, नंतर आंधळे भाऊ आणि निवास भाऊ यांनी या कार्यक्रमाला खूप चांगलं सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचेही आभार मानते. आणि आमच्या विद्यार्थ्यांनी अतिशय छान प्रकारे त्यांचे विचार मांडले. पण एक वाईट वाटलं की मुलींचीच संख्या नेहमी या कोणत्याही कार्यक्रमामध्ये मुलींचा सहभाग जास्त असतो, मुलांचा अतिशय कमी असतो. तो वाढवणं अतिशय गरजेचं आहे. ज्या मुलींनी या कार्यक्रमामध्ये आपले विचार मांडले त्या सगळ्यांचं खूप कौतुक करते. आणि हा वक्तृत्व स्पर्धेचा कार्यक्रम, त्याचबरोबर आमचे घुगे सर ज्यांनी सूत्रसंचालनाची अतिशय छान जबाबदारी पार पाडली, सरांचं खूप खूप आभार मानते. आणि माझे आभार प्रदर्शनाचे 2 शब्द संपविते. धन्यवाद सर.